नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अय्याची सीमाकडे येऊन बसलेली असताना इकडे आता रमासुद्धा तिथे असते आणि अक्षय तिथे येतो. त्यावेळेस अक्षय आता वेगळं राहण्याचा त्याने निर्णय घेतल्याचे आजीला सांगतो आणि म्हणतो की आजी, तुझं काय मत आहे? मी आईलासुद्धा घेऊन जाणार. तर आता आई आजी म्हणते की अरे मी काय सांगू, आता माझं आता वय झालं, मला आता निर्णय घ्यायची ताकद राहिलेली नाही आहे आणि मला आता लालसासुद्धा राहिलेली नाही आहे. तुम्हाला जे काही करायचं नाही ते तुम्ही करू शकता. आई आजीचे ते बोलणे ऐकून आता अक्षयला धक्का बसलेला असतो. आई आजी म्हणते की मला आता तुम्ही जो निर्णय घेतील ना त्या सगळ्याला मान्यता आहे. अक्षय म्हणतो की आजी, मी असं म्हणत नाही आहे आणि या वयात ना तुला त्रास द्यावा असं सुद्धा मला वाटत नाही आहे. अक्षय म्हणतो की घरात जे आनंदाचं वातावरण आहे त्या आनंदाच्या वातावरणामध्ये फक्त मी आणि रमाच त्या आनंदावरती विरजण टाकतोय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही वेगळे राहणार आहोत. तर आई आजी अक्षयकडे बघते आणि म्हणते सीमा. तर अक्षय म्हणतो तीसुद्धा आमच्यातच राहणार आहे. ते ऐकून आता आई आजीला धक्का बसतो आणि आई आजी सीमाकडे बघते. अक्षय म्हणतो की तेव्हा आता मी तयारीला लागतो, फ्लॅट बुकिंग झाला की आम्ही लगेच निघतो असे आता अक्षयने आई आजीला सांगितलेले असते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही गोष्टी आहेत आई आजी, त्या मी नंतर तुला सांगेन. आई आजी म्हणते की आता काय? तर अक्षय म्हणतो बोलेल ना मी नंतर. आणि आई आजी म्हणते की आता जर मी याला विरोध केला तर हा पुन्हा दुखावला जाईल आणि मग पुन्हा युग होईल आणि हा मला माहिती आहे, मला खात्री आहे की घर काही सोडून जात नाही. असा विचार आता आई आजी अक्षयकडे बघत करते. इकडे आता इरावती आणि माही त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात आणि सगळीकडे अंधार करून मेणबत्त्याचा उजेड करून दोघीही टेबलवर बसलेल्या असतात. त्यानंतर आता इरावती माहीला म्हणते की तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ना त्या हे सगळे आता पत्तेच सांगतील, कार्ड सांगतील. तर आता माही म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं हे एक कार्ड सांगून यावरती विश्वास आहे? इरावतीकडे बघत आता माही म्हणते की हे कार्ड माझं फ्युचर डिसाईड करू शकेन का? इरावती आता माहीला समजावं लागते. इरावती म्हणते की हे बघ, क्रेडिट कार्ड दिसायला अगदी नॉर्मल सिंपल दिसतं, त्याच्यामध्ये किती ताकद आहे बघितलं का? त्याच्यामुळे आपण पैसे काढू शकतो आणि अशीच कित्येक पटीने जास्त ताकद या कार्डमध्ये आहे. इरावती म्हणते की यासाठी मी कित्येक वर्ष साधना केलेली आहे, तेव्हा ही शक्ती मला प्राप्त झालेली आहे असे म्हणत आता इरावती कॅन्डल्स आता माही समोर करते. आणि त्यानंतर आता इरावती माहीला हात जोडायला सांगते आणि इरावती म्हणते की म्हण आता की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरे हवी आहेत. त्या पद्धतीने माही आता बोलते. आणि तेवढ्यात आता ते म्हणता क्षणी इरावती आता कार्ड बघते आणि इरावती खुश होत म्हणते की हे बघ, हे कार्ड काय सांगतात, इन ड्रीम, म्हणजे तुझ्या आयुष्यात जी व्यक्ती आहे ती तुला भेटेन. आणि दुसरं कार्ड आता इरावती बघताच आता इरावती म्हणते की हे कार्ड सांगतंय उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेतायत. नंतर आता इरावती तिसरं कार्ड बघते आणि त्यामध्ये ते कार्ड बघून इरावती म्हणते की या कार्डमध्ये असं आहे की ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटून गेलेल्या आहेत त्या मिळवण्याची आता वेळ आली आहे. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की तुला ज्या माणसांनी त्रास दिला त्या माणसांची नावे तू सांगशील का? माही म्हणते की ऑलरेडी मी कॅफेमध्ये सांगितलं ना. तेव्हा इरावती उठून उभा राहते आणि म्हणते की आपण हा प्रश्न कार्डला विचारतो, त्यावेळेस तू मला तिथे नावे सांगितली होती, आता कार्डला सांगायची. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की ती रमा ना, तू मला म्हणालीस तिने तुझा गैरफायदा घेतला ना. तर माही म्हणते की ती माझा काय गैरफायदा घेईल, तिचा तर ॲक्सिडेंट झाला होता आणि ज्या वेळेस ती सुखरूपपणे बरी झाली त्यावेळेस माझा बॉयफ्रेंड आणि ती देविका यांनी तिला किडनॅप केलं आणि तिचा गैरफायदा घेतला. इरावती म्हणते ते बरोबर आहे, पण तू तिच्यासाठी एवढं काही केलं आणि तिने तुला काय दिलं? आणि त्यानंतर आता माही म्हणते की उलट रमाने मला खूप मदत केली. देविकाने माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस रमानेच मला मदत केली आणि रमानेच देविकाबरोबर डील करून मला प्रॉपर्टी मिळवून दिली. तेव्हा आज माझ्याकडे प्रॉपर्टी आहे आणि पैसाही आहे. आणि इरावती म्हणते की आपल्या एका मदतीच्या बदल्यात तिने तुझ्याकडे किती वेळा मदत मागितली, तिच्या नवऱ्यासाठी ऑफिसमध्ये किती वेळा गेलीस तू? आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की घरात तिच्या नवऱ्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा तू किती वेळा मदत केली. आणि इरावती म्हणते जर तू तिला वाचवलं नसतं तर आपण या सिच्युएशनमध्ये आहे हे तिला कळलं देखील नसतं.
आणि आता इरावती म्हणते की मला सगळं कळालं आहे, तुला कुणापासून किती किती त्रास झाला आहे आणि कुणी तुझा वापर करून घेतला आहे ते. आणि डोळे झाकून आता इरावती म्हणते मी तुला मदत करणार आहे माही, पण त्यासाठी आता तुझीसुद्धा तयारी असायला हवी. माही आता इरावतीकडे बघते आणि इरावती म्हणते की तुझे ज्या माणसावरती प्रेम आहे ना, आपण ना त्या माणसाला असे म्हणत आता इरावती ही माईकडे बघते. आणि इकडे आता रमा अक्षय हे बेडरूममध्ये बसलेले असतात. अक्षय आता विचार करत असताना रमा म्हणते काय होतंय? तर अक्षय म्हणतो काय होतंय तेच काही कळत नाही. तर रमा म्हणते पण मला माहिती आहे ना काय होतंय ते, मन अस्वस्थ होतंय ना तुमचं. घरातून बाहेर जाण्याचा विचार आला की मन अस्वस्थ होतं बरोबर ना. रमा म्हणते की रक्ताची नाती सोडून घरातून पाय निघत नाही ना. अक्षय म्हणतो की मला तरी कुठे दुसरीकडे जायचं, मला फक्त या घरातून बाहेर जायचं आहे रमा. आणि अक्षय म्हणतो की जर यामुळे रक्ताच्या नात्यामध्ये कटुपणा येत असेल तर मला तो आलेला देखील चालेल. रमा म्हणते की पण आपण जर हे घर सोडून गेलो तर या घराची अवस्था अजून वाईट होणार आहे माहिती आहे का तुम्हाला. अक्षय म्हणतो की तुला नेमकं नक्की काय म्हणायचं आहे रमा. रमा आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की आपण हे घर ना नाही सोडून जाऊ शकत. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की हे बघा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही काही जरी झालं ना तरी हे घर नाही सोडून जाऊ शकत. अक्षय आता पुन्हा विचारात पडतो. इकडे आता माही आता इरावतीला समजावं लागते आणि म्हणते की मी ज्याच्यावरती प्रेम करते ना त्याला जर काही झालं तर ते मी नाही बघू शकत, कारण मी त्याच्यासाठी काहीसुद्धा करू शकते. तोपर्यंत इरावती आता डोळे झाकून पुन्हा कार्ड बघते. माही म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल पण त्याचं काही झालं तर मी नाही बघू शकत. इरावती आता माहीला गप्प करते. इरावती म्हणते की अगं मी तुझी गंमत केली, मी खरंच असे काही करेन का. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की मी एवढी इतकी वर्ष याची जी साधना केली त्यामुळे तुला वाटतंय का मी असं काहीतरी करेन. जे काही करायचं ना ते रमाला करायचंय. रमा तर आता माई म्हणते की पण तिला तरी काय करायचं. माई म्हणते की रमाला सुद्धा काही करायचं नाही. तर इरा म्हणते मला बाकीचं काही माहिती नाही आहे, कारण मला एवढं कळतंय फक्त तुझ्यावरती अन्याय झाला आहे आणि मी तुझ्यावरती झालेला अन्याय नाही बघू शकत असे इरावती आता माहीला समजावं लागते. आणि त्यानंतर आता इरावती माहीला समजावं लागते. इरावती म्हणते की हे बघ माही, तू दुसऱ्याचा विचार करणं थांबव आणि स्वतःचा विचार कर, कारण तुझं स्वतःचं विचार करणं आता गरजेचं आहे. आणि नाविलाजाने आता माही ही इरावतीने हात समोर केलेला असतो आणि इरावतीच्या हातावर हात ठेवते. अक्षय म्हणतो की हे बघ प्रत्येक माणूस आपापल्या संकटातून मार्ग काढतो आणि पुढे जातो, तेव्हा आपण सुद्धा आपला मार्ग आपणच काढला पाहिजे असे अक्षय आता रमाला समजावत असतो. अक्षय म्हणतो की हे बघ जेव्हा आरती वहिनी गेली होती त्यावेळेस आभ्या कोणत्या सिच्युएशनमध्ये होता माहिती आहे ना, आणि त्यावेळेस अर्थाची जबाबदारीसुद्धा आपण घेतली होती ना. अक्षय म्हणतो की आणि त्यानंतर आभ्या त्या सिच्युएशनमधून बाहेर आला आणि त्याने अर्थाची जबाबदारी घेतलीच ना. तो आपल्याला काय म्हणाला, अर्था माझी मुलगी आहे तेव्हा मी तिची जबाबदारी घेईल. अक्षय म्हणतो की आणि आता त्याच आभ्याला माझ्या प्रायोरिटीचा त्रास होतोय का रमा. अक्षय म्हणतो की इतक्या मोठ्या अपघातातून वाचून तू घरी आलीस त्याचासुद्धा त्या आभ्याला आता त्रास होतोय रमा. आणि अक्षय म्हणतो की आपलं तर काही चुकलं नाही तरीसुद्धा तो आपल्याशी असा वागतोय का, कशासाठी, असा प्रश्न आता अक्षयने रमाला केलेला असतो. आणि त्यानंतर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की अजून एकदा तुम्ही नीट विचार करा. तर अक्षय म्हणतो रमा मी पूर्ण विचार केला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इकडे आता इरावती सकाळी उठते आणि तिचं तोंड वगैरे सगळं क्लीन करून आता फ्रेश होते. आणि त्यानंतर आता इरावती आरशासमोर येते. तर आता माही ते सगळं बघते आणि म्हणते की हे सगळं काय करतेस. तर इरावती म्हणते की अगं चेहरा फ्रेश करते, चेहऱ्यावरती अशा सुरकुत्या पडतात ना सकाळी. आणि पुन्हा त्या सगळ्या क्रीम्स घेऊन इरावती आता पुन्हा तिचा चेहरा फ्रेश करण्यासाठी लागते. तर माही ते सगळं बघते आणि त्या क्रीम्स हातात घेत माही म्हणते की याने तू चेहरा फ्रेश करते का. इरावती म्हणते हो आणि घे ना तू. आणि लगेच आता इरावती म्हणते की आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, स्किनची काळजी घेण्यासाठी करावं लागतं हे. इरावती म्हणते की 17व्या-18व्या वर्षी माझ्या बाबतीत खूप काही वेगळं घडलं आणि मला घरच्यांनी ना अमेरिकेला पाठवून दिलं. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण स्वतःसाठी जगायचं आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की तुला पाहिजे तर तू वापरू शकते बरं का. माही आता इरावतीकडे बघते. इकडे आता अक्षय हा कंपनीमध्ये आलेला असतो. अक्षयने आता सगळे पेपर्स तयार केलेले असतात आणि तेवढ्यात अक्षय आता अय्याजीला बोलावतो. अभया आणि अय्याजी तिथे येतात. अय्याजी आता अक्षयकडे बघते आणि म्हणते का रे अक्षय, कशाला बोलावलंस तू आणि टेन्शन आहे का काही.
तर अक्षय म्हणतो की काहीच टेन्शन नाही आई आजी, मी अगदी नॉर्मल आणि रिलॅक्स आहे. तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणून मी बोलावलं आहे. अक्षय म्हणतो की मी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, तो तुम्हाला सांगायचा होता. आई आजी अक्षयकडे बघते आणि म्हणते की कसला निर्णय रे अक्षय? आणि लगेच आता अक्षय उठून उभा राहतो आणि म्हणतो की मी असा निर्णय घेतला की या कंपनीमध्ये माझ्या नावावर जे काही शेअर्स आहेत ते सगळे शेअर्स मी अभ्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. आणि ते ऐकताच आता अभ्या टणकन मोठे डोळे करत अक्षयकडे बघतो आणि आई आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आई आजीसुद्धा आता अक्षयकडे बघते. अक्षय म्हणतो की माझ्या नावावरती एक फ्लॅट आहे, तो फक्त माझ्या हक्काचा असेल, बाकी सगळं काही तुमचं असेल. आता आई आजी अभ्या दोघेही अक्षयकडे बघू लागतात आणि आता अक्षय म्हणतो की माझ्या हातातील या कंपनीमधल्या जे काही पॉवर्स आहे त्या सगळ्या मी अभ्याकडे सुपूर्द करतोय आणि आता मी फक्त या कंपनीमध्ये तुमच्या हाताखालचा नोकर असेल. तुम्ही जे सांगेन ते मी करेन. आणि ते ऐकताच आता सगळ्यात मोठा धक्का अभ्याला बसलेला असतो, कारण अक्षयने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केला हे आता अभ्यासमोर आलेलं असतं. इकडे आता इरावती ही माहीला खुर्चीवर बसवते आणि आता माहीला डोळे झाकून एकदम समोर स्ट्रेट डोळे झाकून आता विचार करावयास सांगते. आणि आता इरावतीने माहीच्या कपाळावरती हात ठेवलेला असतो आणि लगेच आता इरावती म्हणते की माही आता स्ट्रेट लाईन तुला दिसते का? आणि त्या स्ट्रेट लाईनमध्ये तुला ते पाहिजे ना त्याचा तू विचार कर. माहीने आता डोळे झाकलेले असतात. इरावती आता जसे सांगत असते तसेच ही माही करत असते. इरावती म्हणते की तुझ्या डोक्याच्या वर एक छान स्मार्ट व्हाईट लाईन आहे, त्याकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट कर आणि तू आता कुठपर्यंत पोहोचली आणि तुला कुठे जायचं याचा तू सगळा विचार कर, असे आता इरावतीने माहीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की तुझं हर्ट त्यानंतर तू बाहेर काढ. तर आता माई म्हणते की काय विचार करते आणि काय सांगतेस तू इरा? तर आता इरावती म्हणते की अगं ना, काढायचं नाही, फक्त तसा विचार करायचा आहे. आणि त्यानंतर तू तुझं हर्ट आता हातात घे आणि त्या व्हाईट लाईनमध्ये तुझ्या हर्टला बुडवून काढ. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की तुझ्या हर्टवर आता हात ठेव आणि म्हण आय ॲक्सेप्ट युअर वे. आणि लगेच आता माही 3 वेळेस तसे बोलते. आणि त्यानंतर आता इरावती माहीला थँक्यू बोलायला सांगते, तर माही थँक्यू बोलते. आणि त्यानंतर आता थँक्यू असे म्हणताच आता इरावती म्हणते की आता ना माही तू शांतपणे डोळे उघड. माहीने आता डोळे उघडलेले असतात. त्यावेळेस आता इरावती म्हणते की आणि आता शांत चित्ताने आरशाकडे बघ. माही आता आरशात बघू लागते. आणि त्यानंतर आता इरा म्हणते की आता बघ तुला छान वाटतंय की नाही? तर माहीला खूप छान वाटत असतं आणि माही आता इराचे थँक्स करत म्हणते की थँक्यू. आणि आता इरासुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता कंपनीमध्ये अक्षयने ते सगळे पेपर्स तयार करून ते सगळी प्रॉपर्टी आता अभ्याच्या नावावर केलेली असते आणि अक्षय त्या पेपर्सवर आता सह्या करतो. आणि सह्या करताच आता अभ्या ते सगळं मोठे डोळे करून बघत असतो. इकडे आता अक्षय म्हणतो की अभि फायनली हे सगळं आता तुझ्या नावावर झालंय. आणि त्यानंतर आता अभ्या म्हणतो की मला कसं कळेल हे सगळं माझ्या नावावर केलंय तू आणि मी हे सगळं पेलू शकेन. अक्षय म्हणतो की अभि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू नक्की हे सगळं पेलू शकशील. आणि तुला खात्री वाटत नाही तर हे बघून घे, चेक करून घे, असे म्हणत ते पेपर अक्षय आता अभेकडे देतो. आणि आता अभ्या ती फाईल आपल्या हातात घेतो आणि त्या फाईलमधील ते सगळे पेपर्स आता बघू लागतो. इकडे आता आई आजी विचार करते की मला ना आता काहीतरी हातपाय हलवावं लागणार आहे आणि या सगळ्यावरती ना काहीतरी तोडगाच काढावा लागणार आहे. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की मलाच काहीतरी करावंच लागेल. अक्षय आता एक एक पाऊल त्याच्या कुटुंबापासून लांब जायला लागलाय. तेवढ्यात आता दरवाजा उघडून आता कंपनीतील मॅनेजर आता अक्षयकडे येऊ लागतो आणि म्हणतो मी आय कमी सर. तर अक्षय आता आई आजीला सांगतो. तर आई आजी त्याला आतमध्ये बोलावते. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की अक्षय सर मला ना जरा शेड्यूलविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. तर आता अक्षय म्हणतो माझ्याशी नाही, यापुढे तुम्ही कायम अभिजित बरोबर बोलायचं. अक्षय म्हणतो की तुम्ही आता अभिजित सरांसोबत बोलायचं आहे कारण ते तुमचे बॉस असतील आणि मी फक्त एक तुमच्यासारखा एम्प्लॉई आहे. आणि ते ऐकताच आता अभ्याला मोठा धक्का बसलेला असतो. मॅनेजर आता भुचकाळ्यात पडून आता संशयाच्या नजरेने सगळ्यांकडे बघू लागतो. मॅनेजर म्हणतो नाही सर तुम्ही आमच्यासाठी सरच आहात. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की नाही आता हेच तुमचे सर आणि बॉस असतील, तुम्ही यांच्याशी बोला. तर ते सगळं चाललेलं असताना अचानक आई आजी तिच्या छातीत कळ निघाल्याचे दाखवते. पटकन अक्षय आता आई आजीला धरतो आणि खुर्चीवर बसवतो. अक्षय आता आजीला पाणी देतो.
आणि इकडे आता आई आजी ही विचार करते की दरवेळी रमा आली ना तर अक्षयचं डोकं फिरतं आणि आता काहीही करून मला माहीला आणावंच लागेल. आणि त्यानंतर आता इकडे आई आजीने माहीला मुकादमाच्या घरी आणण्याचा पुन्हा एकदा आता निर्णय घेतलेला असतो. इकडे आता माही ही खूप खुश असते आणि इरावतीने आता माहीला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तिच्या मनात जे आहे ते सगळं तिला भेटणार असल्याचे सांगितलेलं असतं. आणि त्यासाठी आता माही खूप खुश झालेली असते आणि आता माही हे सगळं रमाला सांगण्यासाठी रमाला भेटावयास बोलावते. आणि जेव्हा आता माही ही रमाला भेटते त्यावेळेस रमालासुद्धा आनंद झालेला असतो आणि रमा म्हणते की माही तुला जे जे हवं आहे ना ते सगळं तुला मिळो. तर आता पटकन माही तिची बॅग उचलून पुन्हा पळतच जाऊ लागते. तर आता रमा माहीला हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न करते पण माही तशीच आनंदाने तिची बॅग उचलून जात असताना पटकन आता माहीच्या बॅगवरून एक फोटो पडतो. तर आता रमा तो फोटो बघते आणि रमा तो फोटो हातात उचलून घेते तर तो अक्षयचा फोटो असतो. आणि लगेच आता रमा विचार करते की अक्षयचा फोटो आणि माहीकडे काय करतोय. आणि त्यानंतर आता त्या फोटोच्या पाठीमागे माही अक्षय मुकादम असं लिहिलेलं असतं आणि ते नाव वाचताच पात्र रमाला मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता रमा विचार करते की माही यांच्या प्रेमाभिमात तर पडली नाही ना. आणि रमासमोर माहीचे आता खरे सत्य आलेले असते आणि माही ही अक्षयच्या प्रेमात पडल्याचे भयानक सत्य आता रमासमोर येऊन आणि त्यानंतर आता रमा म्हणते की हिच्या मनात काय आहे ही यांच्या प्रेमात तर पडली नाही ना. रमाने सुद्धा आता सगळं माहीचं ओळखलेलं असतं आणि आई आजीने माहीला घरी आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर रमा या सगळ्याला आता तोड देऊन माहीला तिची जागा कशी दाखवून देते आणि आता रमा ही फक्त अक्षयसाठी बनलेली असल्याचे रमा आता आई आजी आणि माहीला दाखवून देत अक्षयवरचे आता अफाट प्रेम रमा अक्षय समोर आणते. आणि रमा आणि अक्षय फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत हे रमा कसे आता आई आजी आणि माहीला दाखवते. आणि इकडे आता अक्षय आता आभ्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केल्यानंतर मात्र आभ्या आता त्याच्या मनातील सगळे गैरसमज दूर करून रमा आणि अक्षयला कसे एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.